होतं का? फाउंडेशन ब्लॅक होतं, शिवाय तुम्ही चुकून ऑनलाईन फाउंडेशन मागवले आणि शेड चुकीची निघाले, स्किन फ्लॉलेस दिसत नाही. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज पूनम. तुमचं फाउंडेशन मेल्ट होतं का? फाउंडेशन ब्लॅक होतं, शिवाय तुम्ही चुकून ऑनलाईन फाउंडेशन मागवले आणि शेड चुकीची निघाले, या सर्व गोष्टीचं सोल्युशन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेडिंग सीझनमध्ये घरात लग्न असेल तर काही खूप पटापट तयारी करावी लागते आणि त्यामध्ये मेन सारा मेकअप करावा लागतो. आपल्याला असं वाटतं की आपला स्किन एकदम फ्लॉलेस दिसावी. तर चला स्टार्ट करूया एक चांगलासा व्हिडिओ. मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला. असेच चांगले अमेझिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या बाजूला जे बेल आयकॉन दिले त्याला हिट करा, नाहीतर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओच्या मध्ये नोटिफिकेशन मिळणार नाही. ड्राय पॅचेसचा प्रॉब्लेम आय एम शुअर आपण सर्वांनी फेस केला आहे. ड्राय पॅचेसचा प्रॉब्लेम काय येतो? जेव्हा फाउंडेशन छान ब्लेंड होत नाही तेव्हा ते एका ठिकाणी जमा होतं, स्पेशली माउथ एरिया. ते पॅचेस पडू लागतात आणि हे अवॉइड करण्यासाठी आपल्या स्किनला मॉइश्चरायझरची गरज आहे. कारण तुम्ही जर ड्राय स्किनवरती डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करत तर ते ब्लेंड होणार नाही. ड्राय पॅचेसचा प्रॉब्लेम 100% येईल. सो तुम्हाला काय करायचं, इथे तुमच्या स्किन अकॉर्डिंग मॉइश्चरायझर यूज करायचं. चांगलं सिरम तुम्ही यूज करू शकता मेकअपच्या अगोदर. त्याच्यामुळे काय होते, तुमची स्किन स्मूथ दिसते आणि फ्लॉलेस होते आणि फाउंडेशन लावल्यानंतर ते पॅचेस न पडू देता स्किनमध्ये छान ब्लेंड होतं. जग एवढं फास्ट आणि ॲडव्हान्स झालं आहे ना, की सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन घरच्या घरी मिळतात. खरंच चांगली गोष्ट आहे, पण कुठे कुठे आपण माती करतो. त्याच्यामध्ये फाउंडेशनची शेड निवडताना ऑनलाईन जे दाखवलेलं असतं त्याच्यात आणि प्रोडक्ट रिसीव्ह होतं तेव्हा काहीतरी वेगळंच असतं. आपण जे ऑनलाईन बघून बाय करतो त्याची शेड वेगळी, घरी आल्यावर काहीतरी वेगळीच निघते. ती आपल्या स्किनच्या अकॉर्डिंग लाईट असू शकते किंवा डार्क असू शकते. आपण पहिल्यांदा बोलतो डार्क शेडबद्दल. पण एखादं फाउंडेशन ऑनलाईन बाय केलंय, ओपन केलंय, वापरून बघितलंय, तर आपण ते रिटर्न करू शकत नाही. आपल्याला इथे काय करायचं, जर फाउंडेशन डार्क असेल तर लाईट शेडचं आपल्याकडे कन्सिलर असायलाच पाहिजे. एक ड्रॉप फाउंडेशनमध्ये एक ड्रॉप कन्सिलर टाकायचं, छान ब्लेंड करायचं, चांगलं हातावरती छान मेल्ट करायचं आणि तुमचा राईट शेड तयार. जर चुकून पुन्हा तुम्ही लाईट शेड मागवलाय तर घाबरायची गरज नाही. क्रीम कॉन्टोर नावाचं किंवा कॉन्टोर पॅलेटचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल ना. असं क्रीम कॉन्टोर पॅलेट आपल्या असल्याच पाहिजे किंवा तुम्ही कॉन्टोर स्टिकही यूज करू शकता. फाउंडेशनचे 2-3 ड्रॉपवरचा एक ड्रॉप छान हातावरती मिक्स करून ते तुमच्या स्किनचा परफेक्ट शेड तयार. आता मला इथे एक गोष्ट सांगायचं आहे, हीच गोष्ट तुम्ही 2 फाउंडेशन एकत्रसुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे 2, एक लाईट आणि एक डार्क शेडचं फाउंडेशन असेल, ते तुम्ही मिक्स करून सुद्धा स्किनचा योग्य शेड तयार करू शकता. पण इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुमचा फाउंडेशन हा दोन्हीही लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असला पाहिजे आणि जर तुम्ही वेगवेगळे फॉर्म्युलेशनचे फाउंडेशन निवडले तर तुमचा बेस केकी होऊ शकतो. प्लीज ही गोष्ट अवॉइड करा. जर त्या कोणाच्या तरी लग्नाला किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये जिथे तुम्हाला ते फंक्शन 6-7 तास अटेंड करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचा मेकअप बेस हा लाँग लास्टिंग असावा, तर ह्या गोष्टीला फिक्स करण्यासाठी एक अमेझिंग हॅक आहे. मेकअप फिक्सर नावाचा एक प्रोडक्ट तर तुम्ही ऐकलाच असेल. तो ब्लेंडरवर स्प्रे करून जी प्रायमर लावता त्याच्यानंतर स्किनवरती डॅब डॅब मोशनने लावायचं. तुम्ही ज्या लेअर लावणार आहात ते अजिबात हलणार नाही. माझा फेस खूप जास्त ऑइली आहे, त्या फेसवरती मेकअप अजिबात टिकत नाही. 2-3 तासांनी तर डायरेक्ट सेपरेट होतो. तुम्हाला ते असं होऊ द्यायचं नाही. तर तुम्हाला इथे लावायचं आहे, फाउंडेशन लावायच्या अगोदर लूज पावडर जर तुम्ही ब्रशने लावत असाल तर चांगलं सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेसवर लावायचं किंवा तुम्ही मेकअप पफने सुद्धा तुमच्या फेसवर लावू शकता. त्याच्यामुळे काय होतं, जे तुमचं एक्स्ट्रा ऑइल असेल ते पावडर सोक करून घेतं. ते तुमच्या मेकअपला इफेक्ट होत नाही आणि तुमचा मेकअप बेस हलणार नाही. ओपन पोर्स आपण पूर्णपणे हाईड करू शकत नाही किंवा करू शकत नाही. विजिबल करण्यासाठी प्रायमरचा यूज करतात. काही लोकांचे तर भरपूरच ओपन पोर्स असतात, जे डायरेक्टली मेकअप केल्यानंतर विजिबल होतात किंवा ते डायरेक्ट दिसतात. मेकअप प्रायमर लावायच्या अगोदर आईस क्यूब घ्यायचे, पूर्ण कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आणि पूर्ण फेसवरती मसाज करायचे. हे करताना तुम्हाला रिअलाईज होईल की तुमचा फेस किती स्मूथ झाला आहे आणि पोर्ससुद्धा थोड्या प्रमाणात श्रिंक होतील. क्लायंट तर माझ्याकडे असे येतात की त्यांना खूप नॅचरल बेस हवा असतो किंवा ते असं म्हणतात की आम्हाला स्वतःला नॅचरल बेस करायचा. कधी कधी आपल्याला मेकअप खूप फेक वाटतो, जास्त फाउंडेशन वाटतं, केकी वाटतं. कारण असं की आपण जे टूल्स वापरतो ते योग्य नाही आहेत. तर मी तुम्हाला रिकमेंड करेल ब्युटी ब्लेंडर. ब्युटी ब्लेंडरने काय होतं, जे आपण एक्स्ट्रा फाउंडेशन लावतो ते ब्युटी ब्लेंडर सोक करून घेतो, ज्याच्यामुळे एक बेसवरती नॅचरल फिनिश येते. एक्सेस प्रोडक्ट फेसवरती राहत नाही आणि तुमचा बेस खूप नॅचरल दिसतो. मार्केटमध्ये खूप कंपनीचे ब्लेंडर आले आहेत. सो मी तुम्हाला रिकमेंड करेन ट्रॉसचा किंवा PACचा ब्लेंडर. हा खूप स्मूथ फिनिश देतो आणि प्रत्येक मेकअप आर्टिस्टच्या व्हॅनिटीमध्ये हा तुम्हाला बघायला मिळेल. मला एक्सपिरियन्स सांगते, खूप छान ब्लेंडर आहेत आणि मी सलग 3 वर्षापासून हे ब्लेंडर यूज करते. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. कन्सिलरचं मेन काम काय असतं की डार्क स्पॉट, स्कार्स, ॲक्नी मार्क्स
किंवा पिगमेंटेड एरिया हाईड करणं. काही कन्सिलर नसेल तर फाउंडेशनने सुद्धा ते हाईड करू शकता. काय करायचं आहे, फाउंडेशनमध्ये थोडीशी लूज पावडर ॲड करायची आहे, छान मिक्स करायचं आहे. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी थोडी ठीक होते, ज्याच्यामुळे ते आपल्याला पिगमेंटेशन लपवायचं आहे. ॲक्ने स्कार्स आले तिथे ते तिथल्या तिथे बसतं. सो तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की वर्थ आहेत की नाही. बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ.